द ओव्हरबर्डन प्रेशर ॲट द मिडल ऑफ द 7.5 mm थिक लेअर increase from 2 kilogram per centimeter square to 3.5 kilogram per meter cube. Sorry, centimeter square असेल आधी. Find the settlement due to the consolidation assuming liquid limit and initial void ratio of the clay 36% and 0.82 respectively. तर आपल्याला आता काय करायचं आहे, पूर्ण उदाहरण वाचल्यानंतर एक एक आपण पॉईंट बघूया. बघा, ओव्हरबर्डन प्रेशर ॲट द मिडल ऑफ 7.5 mm थिक क्ले लेअर. आता तुम्ही मला सांगा, जर समजा हा थिकनेस सांगतो याचा अर्थ याला एचने दाखवायला पाहिजे. 7.5 mm ही त्याची थिकनेस झाली. ओके, पुढे इन्क्रीज फ्रॉम द, तो प्रेशर कसा इन्क्रीज होतोय बघा, 2.2 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर ते 3.5 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. असा जर का प्रेशर वाढत असेल याचा अर्थ तुम्ही म्हणणार की सर सुरुवातीचा जो प्रेशर आहे तो 2 किलोग्रॅम पर सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे आणि शेवटचा किती आहे, 3.5 आहे. मला सांगा कितीने वाढला, डेल्टा पी किती आला. तुम्ही म्हणणार 3.5 मायनस 2 म्हणजे 1.5ने वाढवला. कितीने वाढवला, अरे सुरुवातीला 2 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर होता ना, आता किती झाला, 3.5. वाढला कितीने, कळतंय का, 1.5 किलोग्रॅम पर सेंटीमीटरचा स्क्वेअर. सेटलमेंट ड्यू टू कन्सोलिडेशन फाइंड आउट करायचं तुम्हाला. तर तुम्हाला सेटलमेंट काढायचं म्हणजे डेल्टा एच काढायचं आहे. ओके, तो डेल्टा एच काढायचा आहे. मग आपण आता काय करणार, डेल्टा एच जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला काय काय दिले, लिक्विड लिमिट अँड इनिशियल व्हाईट रेशो दिला आहे. लिक्विड लिमिट किती आहे, WL, तो लिक्विड लिमिट दिला आहे 36% आणि तुम्हाला दुसरा व्हाईट रेशो दिला आहे. व्हाईट रेशो इनिशियल इनोट किती आहे, 0.82. हे काय म्हटलं आहे ना, इनिशियल व्हाईट रेशो 0.82 आणि लिक्विड लिमिट 36. मग तुम्ही याचा वापर करून काय करू शकता, या WL आणि इनोटचा वापर करून तुम्हाला काय करता येईल, तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा बाळांनो, काय, CC काढून घ्या. CC काय असतो, 0.0 किती नाही, एकच 0 आहे का, 2 0 आहे. तो 0.09 WL मायनस 10, तो 0.009 WL किती बाळांनो, 36 मायनस 10. मग मला सांगा CC किती येईल, 0.009 WL 36 मधून 10 गेले रे 26, मग किती आले, 2.34. तर व्यवस्थित बघून घे बाळा, 0.09 आहे ना, 2 0 आहेत, 0.009 36 बरोबर. तर किती उत्तर आलं बरं, 0.234. हा झाला आपला कोइफिशियंट ऑफ कम्प्रेशन. त्याला कोइफिशियंट ऑफ कम्प्रेशन आपण बोलतो किंवा कम्प्रेशन इंडेक्स बोलतो. 0.234 आला. इथपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला, तुम्ही म्हणाल की सर हा CC का काढला, आम्हाला कसं कळेल CC काढायचं आहे. अरे तुम्हाला काढायचं आहे सेटलमेंट, तुम्हाला लिक्विड लिमिट देतोय म्हणजे समजून घ्यायचं. कन्सोलिडेशनच्या चॅप्टरमध्ये लिक्विड लिमिट यासाठीच दिलं तो, कारण की तुम्हाला CC शोधायचा आहे. हा लक्षात, तो CC शोधून टाकला. आता मला फाइंड आउट करायचा आहे बाळांनो डेल्टा एच. काय असतो डेल्टा, HCC डिवाइड बाय 1 प्लस E0 लॉग टू द बेस 10. ठीक आहे, लॉग टू द बेस 10 डेल्टा, सॉरी असं लिहायचं, डेल्टा E डिवाइड बाय लॉग टू द बेस 10 P0 प्लस डेल्टा P डिवाइड बाय P0. कळालं का, काय काय केलं बघा, चुकलं का, 1 एकावरती एकदा चेक करा बरं का. हां, काय फॉर्म्युला आहे, व्हाईट रेशो नाही. ओके, व्हाईट रेशोच नाही आहे. ओके, तर व्हाईट रेशो ते कंबाईन केला आपण. हा फॉर्म्युला नवीन लिहितो. काय फॉर्म्युला आहे, डेल्टा एच इज इक्वल टू HCC डिवाइड बाय 1 प्लस E0 लॉग टू द बेस 10. ओके, काय फॉर्म्युला आहे आपला पुढं, P0 प्लस डेल्टा P डिवाइड बाय P0. टाका बाळांना आता डेल्टा एच. हे टोटल थिकनेस किती आहे, 7.5. तुम्ही MM मध्ये टाकल्या, लक्षात राहू द्या. CC किती आणला, 0.234. हे काय, 0.234 डिवाइड बाय 1 प्लस E0. व्हाईट रेशो किती आहे इनिशियल, 0.82 लॉग टू द बेस 10. P0 किती आहे, P0 किती बघा, 2 किती आहे, 2. हे काय इथं दिलं आहे ना मी, P0 किती आहे, 2. ठीक आहे, तो 2 आणि हा किती आहे, 1.5. मग 2 प्लस 1.5 डिवाइड बाय 2. आणि मला सांगा हा डेल्टा एच तुम्हाला MM मध्ये भेटणार आहे, कारण की तुम्ही थिकनेस MM मध्ये टाकलेली. 0.234. तो 0.234 mm हे तुमचं आन्सर राहणार आहे. अ नॉर्मली कन्सोलिडेटेड क्ले स्टॅटम ऑफ 5 मीटर थिकनेस. हे थिकनेस म्हणजे काय बाळांनो, H इज इक्वल टू किती, 5 मीटर. हॅज 2 परमेबल लेअर ॲट टॉप अँड बॉटम. द लिक्विड लिमिट अँड इनिशियल व्हाईट रेशो ऑफ द क्ले आर 40% अँड 0.85. तो लिक्विड लिमिट पण दिला आहे तुम्हाला. लिक्विड लिमिट किती आहे, 40%. पुढे 0.85 काय असणार आहे त्याचा इनिशियल व्हाईट रेशो बाळांनो, म्हणजे E0 इज इक्वल टू 0.85.
ठीक आहे. वाईल इनिशियल ओव्हरबर्डन प्रेशर किती दिला आहे बघा, इथून व्यवस्थित बघा. इनिशियल ओव्हरबर्डन प्रेशर म्हणजे पी नॉट असावा तो. ॲट द मिडल ऑफ द क्लेअर इज 300 kPa. म्हणजे मला सांगा इनिशियल ओव्हरबर्डन प्रेशर म्हणजे पी नॉट किती येतो, 300 किलो पास्कल. पुढे चला. ड्यू टू द कन्स्ट्रक्शन अ न्यू बिल्डिंग अ प्रेशर इन्क्रीज्ड बाय 150 kPa. काय अर्थ झाला, प्रेशर इन्क्रीज्ड बाय, प्रेशर कितीने वाढला, प्रेशर कितीने वाढला, इन्क्रीज्ड बाय म्हणजे काय, 150ने वाढवला. प्रेशर इन्क्रीज बाय अप टू नाही झाला ते, हां तो 150. याचा अर्थ डेल्टा पी किती दिला आहे तुम्हाला, 150 kPa. बरोबर का, 150 kPa. कम्प्यूट द प्रोबेबल प्रायमरी सेटलमेंट तुम्हाला काढायला लावलेला आहे, लक्ष द्या. तर या पद्धतीने हे झालं. मग आता या सगळ्या डाटा दिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की सर हा WL का देतोय हो, नक्की ज्याला काय काढावं लागेल, CC. तर CC कसा काढतात, CC इज इक्वल टू 0.009 WL मायनस 10. 0.009 WL किती आहे, WL आहे 40 मायनस 10 म्हणजे किती येईल बाळांनो, CC इज इक्वल टू 0.09 WL म्हणजे 40 मायनस 10 किती आले रे, 0.27 हा झाला आपला CC. ओके. चला तुम्हाला आता काय फाइंड आउट करायला लावले त्याने, प्रायमरी सेटलमेंट काढून दाखवा. याचा अर्थ तुम्हाला डेल्टा H काढायचा आहे, जो काय असतो HCC डिवाइड बाय 1 प्लस E नॉट लॉग टू द बेस 10 P नॉट प्लस डेल्टा P डिवाइड बाय P नॉट. ठीक आहे. तर तुम्ही म्हणणार आता बघा H कशात दिला आहे तुम्हाला, 5 मीटरमध्ये दिला आहे. जे आन्सर येईल ते 101% कशात येईल, मीटर. काही कन्वर्जन करायचं नाही. ठीक आहे. तो बघा बरं मग आता डेल्टा H बरोबर 5 इंटू CC किती आला, 0.27. 1 प्लस इनिशियल वाईड रेशो किती दिला आहे, 0.85 आहे. तो 1 प्लस 0.85 लॉग टू द बेस 10. पी नॉट किती बाळांनो, पी नॉट आहे 300. 300 प्लस 150 डिवाइड बाय 300 किती आलं सांगा, 0.128. एकदा चेक करून घ्या. हे 300 150 बरोबर आहे का, किती आलं आन्सर, 0. क्वेश्चन आहे का, 47 इंटू कर नाही याला, डेल्टा H किती आला, 0.128 मीटर. सॉरी कशा दिले बाळांनो, हे मीटरमध्ये आन्सर येईल. तुम्हाला जर इच्छा होत असेल की सर हे MM मध्ये काढायचं आहे, तर जे आन्सर आलेलं असणार तुमचं त्या आन्सरला काय करायचं, त्याला मल्टिप्लाय करून टाकायचं 1000ने. तुम्हाला 128.49. तो डेल्टा H बरोबर 128.49 MM मध्ये सुद्धा लिहिता येईल. आला का लक्षात.